पण याच्यातलं एकही आता मदत करत नाही. म्हणून बुडता बुडता कोण आहे ऐसा ब्रह्मांड नायक हाके सरसी हाक देईल हाके. दावला भगवान. लक्ष्मीनं विचारलं कुठं चाललाय हो तुम्ही. लोक तारखा घ्यायला येतात सांगून तर जात जा. कुठं जातात. हत्ती संकटात आहे त्याला सोडवायला चाललो एवढं म्हणायचं होतं देवाला. पण ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हचा उच्चार वैकुंठात केला लक्ष्मीजवळ आणि ती म्हणेपर्यंत देव हत्याजवळ. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे छुटत गोली पिछे होता आवाज. सोडवलं. त्याला सोडवल्यानंतर देव निघून गेल्यावर आता हे दोघं एकमेकाचे वैरी. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात. हे गेल्यावरची गोष्ट. गजे घातले लोटांगण. आतापर्यंत एकमेकाच्या जीवावर उठलेले भांडलेले 1000 वर्ष युद्ध केलेले आता दोघाला पश्चाताप झाला. गजे घातले लोटांगण. हत्तीनं नकराला लोटांगण घातलं. तुवा धरिता नकरे धरिले गजाचे चरण. हे दोन्ही शब्द पहा. गजे घातले लोटांगण नकरे धरले गजाचे चरण. हे वैरी आतापर्यंत भांडलेले दोघही रडू लागले. आणि त्या नकरानं हत्तीच्या पायावर डोकं ठेवून रडला. नकरे धरिले गजाचे चरण म्या धरिता तुझा चरण म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. एकनाथ महाराज लिहितात. हे नीट ऐका. दोनच ओव्या सांगतो. नकर म्हणला मी तुझा पाय धरला बाबा रे. अरे म्हणून मला देव भेटला. हत्ती म्हणला मला तरी देव बिव काय कळत होतं का राजा. या सरोवरात आलो बायका पोराच्या नादानं जलक्रीडा केली आणि जेव्हा तू माझा पाय धरला गजे घातले लोटांगण तुवा धरिता माझा चरण म्हणून मज आठवला भगवान मज मी तेवढ्यासाठी तिथं नेलं तुम्हाला. हा प्रसंग तेवढ्यासाठी. आता भागवतकार महाराज बसलेले आहे तेवढ्यासाठी. नकरे धरिले गजाचे चरण मी धरिता तुझा चरण म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. पण गजेंद्र म्हणतो तुवा धरिता माझा चरण म्हणून मज आठवला भगवान. अरे तू पाय धरला राजा म्हणून मला देव आठवला. विठ्ठल जाऊ द्या. नवीन कीर्तनकारांनी लक्ष ठेवा. बरोबर वेल्डिंग होते त्या. आठवे देव तो करावा उपाव. म्हणजे याचा अर्थ जाणून संकटात जावे असं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता देवाशिवाय हरिविन तुझं हरविन नाही सोडविता बंधू पुत्र बंधू कांता संपत्तीचे या न्यायानं आठवे देव तो करावा उपाव. आता पुढचे शब्द इतके मजेदार आहे. वेळ कमी आहे पण आम्हाला अभंग सोडवायची सवय आहे. येर तेजी वाव खटपटा. हे त्याज्य आहे आणि हे अलीकडचं ग्राह्य आहे. ग्राह्याच्या विरुद्ध त्याज्य शब्द असतो. काही त्यागायचं आहे तर काही ग्रहण करायचं आहे. एकमेकाच्या विरुद्ध आहे बरं का भालेकरजी. बदामच्या विरुद्ध खारक आहे. खारकीच्या विरुद्ध बदाम आहे. दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. विरुद्ध म्हणजे निवडणुकीला उभे नाही. साराच्या दृष्टीनं म्हणतो मी. बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा आहे. एकमेकाच्या विरुद्ध. दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे. बदामचा वरचा फेकायचा आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा आणि फक्त मधलाचा खायचा. वरचा साल फेकणे आतला कोय फेकणे मधला रस. हे दोन्हीच्या विरुद्ध. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा आतला फेकायचा मधला चाखायचा. आणि पेढ्याचा वरचा फेकायचा मधला फेकायचा आतला काय खायचा अख्खा. हे संपूर्ण सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे आणि असार आहे ते टाकायचं आहे. मग काय करावं. आठवे देव तो करावा उपाव. हे ग्राह्य. त्याचे काय येर तेजी वाव खटपटा. आता इथे सहज शब्द आहे खटपटा. पण या खटपटामध्ये अख्खं कीर्तन पुन्हा एक होईल एवढी मजा आहे. खटपट 3 क्षेत्रात आहे. सांगतोच आता होऊन जाऊ द्या सांगतोच. प्रपंचात खटपट आहे.
परमार्थात खटपट आहे आणि वेदांतात खटपट आहे. प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी आणि परमार्थातली खटपट मठासाठी. लक्षात येतं ना? वेदांत शिकताना काही ठराविक दृष्टांत आहे दादा पाटील. तंतुपट, मृतिका घट, ख पुष्प, स्थानी पुरुष, शुक्ती रजत, आणि मग हे घोकणपट्टी करता 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 तुकोबारायला म्हणावं लागलं. तुम्हाला पाठ नाही, मला चांगलं माहिती आहे. हा, भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, भागलो या भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो. बरं का? अरे हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. सगळे गुणीजन, मृदंगाचार्य, गायनाचार्य, हा मला स्वाभिमान आहे. भागलो या खटपटे, घटपटे करिता. हे वेदांतातली जी खटपट आहे ही घटासाठी, प्रपंचातली खटपट आहे ती पोटासाठी. विते एवढे पोट आणि केवढा बोभाड तयाचा, पोट लागले पाठीशी पोट हिंडवे देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. हे प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी, परमार्थातली खटपट मठासाठी. बरं का? एकंदर तुम्हाला जर पाहायचं असेल, आता 35 मिनिट आहे, पाहायचं असेल तर घरी गेल्यावर ज्ञानेश्वर महाराजचा 24 चरणाचा डौर नावाचा अभंग आहे. डौर, डौर, दौड नाही, तालुका आणि बलतच लावा. डौर नाव आहे त्याचं, डौर. जरूर पहा, कारण बोलण्याला पुरावा पाहिजे ना. ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, बा जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात. आपलं हे म्हणून डौर नावाच्या अभंगात 5 नाद दिले, 5. त्यात खटपट आला. त्याची सुरुवात सांगतो. घरी गेल्यावर अभंग शोधायचा काम नाही फारसा, मी सांगतो तेवढं. ही सभा समस्त साधू संताची, महामुनी विरक्ताची, ही त्या अभंगाची सुरुवात आहे. 24 की 25 चरण आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रहारात डौराकार सांगेल मात, जेने तुम्ही झाला संत, एका समजत तुम्ही सर्व. 5 नादाचे 5 भेद. पहिला नाद तो चटपट चटपट, दुसरा नाद तो खटपट खटपट, तिसरा नाद तो लटपट लटपट, चौथा नाद तो फटपट फटपट, 5वा नाद तो तळमळ तळमळ. हे 5 आहे. 5 मोजले का? हो म्हणा. हा ज्ञानोबा रायचा अभंग. चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. एकंदर परमार्थातले हे 5 नाद सांगितले माऊलीनं. पहिला नाद चटपट म्हणजे कीर्तन ऐकलं की त्याला वाटतं आपणही असंच कीर्तनकार झालं म्हणजे यशीच्या गाडीत बसायला मिळेल, लोक हार घालतील, पाया पडतील, म्हणून चटपट गेला आळंदीला. पहिला नाद तो चटपट चटपट. पूर्वीचा काळ दादा पाटील, तिथं गेल्यावर सकाळी गारठ्यामध्ये आंघोळ 5 वाजता इंद्राणीला आंघोळीला गेलं. तिकडून आलं तर तांब्या कधी पडला हातातून माहीत नाही. रस्त्यात बोटं वाकडेचे वाकडे. आल्यावर विचारलं तांब्या, आल्यावर चहा नाही. दुपारी याच्या वाट्याला एक भाकरी आली, भगवान बा पोट भरलं नाही. संध्याकाळी काहीच नाही. दुसऱ्या दिवशी रेल्वेत बसलं, बिना तिकीट घरी आलं. का? जितक्या चटपट गेलं तेवढ्या चटपट. हा पहिला नाद आहे. पहिला नाद तो चटपट चटपट, आणि दुसरा नाद तो खटपट खटपट. समजा 4 वर्षे पूर्ण केले, कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आला, मग त्याला वाटतं बाकीच्या धर्मशाळा आपलाही मठ पाहिजे. मग पावती बुक प्रकरण फाडा, अशोकराव पावती, मुळे पाटील पावती फाडा, मेहकरची.
भालेकरजी पावती फाडा. सगळे करून मठ झाला. दुसरा नाद तो खटपट खटपट मठासाठी. मठ झाल्यावर याला कुठं वेळ आहे? कीर्तनाच्या तारखा महाराष्ट्रभर न शिष्य ठेवले मठात. थोड्या दिवसातून लक्षात येतं की शिष्यानी मठ नावी लावला. ज्ञानोबाराच्या भाषेत पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट, मग तिसरा नाद लटपट लटपट. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन. दोघाशी लटपट झाली पूर्ण, कोणी कोणाशी आवरे ना. मग वाऱ्या बंद झाल्या पंढरपूरच्या कोर्टाच्या सुरू. कोर्टाच्या लटपट. मग याच्यासारखा निकाल लागला नाही म्हणजे फटफट. आणि मग भालेकरजीजवळ, मुळे पाटलाजवळ, अशोक पाटलाजवळ येऊन रडते, आपत्काळी पैसे दिले हो तुम्ही. शिष्याने मठ नावी लावला, निकालही त्याच्याच बाजूनं लागला. हा तळमळ. हे 5 नाद सांगितले: चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. त्यातला खटपट नाद मठासाठी, परमार्थात. खटपट प्रपंचात पोटासाठी, आणि खटपट वेदांतात घटासाठी. यासाठी हे शब्द: यरतेची वाव खट. इथपर्यंत आलो आपण. आठवे देव तो करावा उपाव. मग काय करू नये? यरतेची वाव खटपटा. म्हणजे पोट भरण्यासाठी प्रयत्न करू नका असं नाही, पण पोट भरण्याकरताच जीवन जगणे हे व्यर्थ खटपट. मठ बांधू नका असं नाही, पण मठ बांधण्यासाठीच परमार्थ करणे व्यर्थ खटपट. वेदांत शिकू नका असं नाही, पण वेदांत शिकण्यातच पूर्ण आयुष्य घालवणे ही व्यर्थ खटपट. म्हणून खटपट प्रपंचातली पोटासाठी, खटपट परमार्थातली मठासाठी, खटपट वेदांतातली घटासाठी. मग एवढं करा. आठवे देव तो करावा उपाव. बाकी आता जेवढं सांगितलं, येर तेजी वाव खटपटा, एवढ्यासाठी होईबा जागा, होईबा जागा. आम्हाला सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळे संपल तेव्हा 10:30 होतील. क्या बात आहे? नाही, बातच आहे. आता 1.5 चरण झालं आपलं. आठवे देव तो करावा उपाव, येरतेजी वाव खटपटा, होईबा जागा, होईबा जागा. इथपर्यंत आलो. तिथून बाकीचं राहिलं एवढं श्रोते मंडळी लक्षात ठेवा. तसा सोडायचा नाही बोवाला. म्हणजे लक्षात ठेवा. एकदा हात वर करा सर्वांनी, शूटिंगवाले. अरे बापरे, काय मजा आहे. मला तर वाटतं हा गणपती बाप्पाच्या दरबारातला आपला कुंभमेळाच आहे का नाही? आहे ना, कुंभमेळा. बा सगळ्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, आई बहिणी. आणि बरेच वर्ष झाले रावसाहेब म्हणले, सास्ते बुवा यंदा तरी ढोकबाबाची तारीख घ्या. आणि बरे का अशोक पाटील, तुम्ही आलते आळंदीला. ते 5 एकर जागा होती ना आमची आळंदीची वारकरी शिक्षण संस्थेची. 5 एकर तिथं आरक्षण बसवलं होतं नगर परिषद. जातीनं लक्ष घातलं आमच्या रावसाहेबांनी, एवढीची एवढी जागा वाचवली. रावसाहेब म्हणले, अरे इथं काय दारूची फॅक्टरी निघणार आहे का? समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार ज्या जागेत तयार होतात त्याच्यावर आरक्षण. हा कीर्तनकाराचा कारखाना आहे. आमचे रावसाहेब भांडले. मग अजूनही आमच्या वारकऱ्याच्या हृदयात रावसाहेबाबद्दल पांडुरंगासारखा आदर आहे. मी महाराष्ट्रभर सांगितलं हे. एकदा चंद्रसुरी असेपर्यंत त्या जागेवर काय होणार आहे? वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थी कीर्तनकार तयार होणार. ती जागा चाकण रोडची, तुम्ही आलते ना, तिथंही रावसाहेब आले. त्याही दिवशी आपण सत्कार करून हेच बोललो होतो. ठीक आहे, ठीक आहे सास्ते बुवा, एकदा हात वर करा. हे मजा आहे खरी, आहे का नाही? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एकदा पण एका तालात थोडंसं हार घालायचा मोह टाळा. थोडीशी घाई करू नका. सास्तेजी थोडा दम काढा.
ही मजा जाते निघून. हात वर करा मुळे पाटील. भालेकरजींना आधीच केले, पण व्यायाचं पाहून व्यायी तरी हा जमला. आता जमला. शाबास. एका तालात, भाषणाच्या नाही भजनाच्या, बरं का. हे सगळे घ्या. आणि शूटिंगवाले तिथून जमत नसेल तर स्टेजवर आले तरी चालेल, पण हे सगळे उद्या पहिल्या पानावर येऊ द्या पेपरला. राजूर गणपती येथे गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर हे पहिल्या पानावर येऊ द्यायचं एका तालात. विडोबर कुमार बोलू नका कोणी, थांबा. हा, एक हात वर, एक टाळ वाजू नका. एक हात वर, हा, एक हात वर. टाळी, हा टाळी. शाबास आहे. एक घाई करायची नाही. एक थांबा रे. एक, हा, एक बरोबर तालात. एक, हा, एक. म्हणा आता. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई कुंडली कमरदा हरी ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ए थांबा थांबा. शिस्तीत कार्यक्रम मिलिटरी सारखा होईल. आता चाल होईल. कोणी श्रोते मायबापाने उठायचं नाही. जेव्हा जय विठ्ठल होईल, कीर्तन संपलं, शब्द काणी, तेव्हा प्रत्येकाने जागा सोडायची. परस्परे जर घरी जाण्याच्या भानगडीत पडलं, काय कमी जास्त झालं, काय होणार नाही. फक्त जाऊ नका. आठवे देव तो करावा आठवे देव तो करावा आठवे देव तो करावा आठवे देव तो करावा कीर्तीची वाव खेटपटा कीर्तीची वाव खेटपटा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा कीर्तीची वाव खेटपटा कीर्तीची वाव खेटपटा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा वाहू बाजागा शील शील आ
अरे वाव गाता सीन सीन वाव गाता सीन सीन वाव गाता वाव गाता वाव गाता सीन 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 वाव आज की आनंद की भी जय. हां काय हरकत नाही टाळ वाजवायला, काय हरकत नाही. जाऊ नका परस्पर. ए मावशी बरं जा घरापर्यंत काही झालं ना मग याद राखा सांगितलं गणपती बाप्पाला. ए जरा तिकडे लक्ष द्या कोणी. हे अशी लागण बरोबर नाही. दररोजची आपल्या सप्ताहाची शिस्त बिघडते अशानं. ते 10-5च असतात जाणारे. कोणीतरी संयोजक तिथं थांबा थोडंसं. हां असं ते बसा खाली म्हटलं कोणतरी ऐकू आलं मला. जोरात जोरात सांगा बसा खाली असं म्हणा जोरात. बसा खाली मावशी बाबा बसा. अरे काय 20 मिनिटांना काय बिघडणार आहे तुमचं. हा असं शेजारची कोणी उठत असेल तर तसाच हात धरून बसवा खाली बरं का मावल्या. तुम्ही तसंच करा. बरोबर करू आपण. हा विठ्ठल आठवे देव तो करावा उपाव येरतेची वाव खटपटा. एवढ्यासाठी होईबा जागा. जर जागा झाला नाही ना मग पश्चाताप करायची वेळ होईल. तुका म्हणे हाय करसी मग. 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 जागा होय तरी हिताचा उपाय नाही तरी हिताचा उपाय. मग
परी हिताचा उपाय अन्याय जागा झाला तर हाय करसी मग वा उगा कागासी नसील. आता जर जागा झाला नाही ना तर 184 येवणीद्वारे पुन्हा 184 येवणी हेलपाटे घाल. याला म्हणतात सिनन. सिनन म्हणजे काय? जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव सिनन. बैसोणी खोळी शुक गरबीर आहे आंधळा. पुढे सिनला येरझारी दुःख आठवी वेळा. सिनन वाउगा कागासी नसेल. आणि हे पा शब्द ज्ञानाच्या वजाने ज्ञान मिळवणं कोणीच त्याला बंधन घातलेलं नाही. जरूर मिळवा, जरूर शिका, जरूर विद्वान व्हा. पण एक अट घातली आमच्या संतांनी. केवळ ज्ञान असेल तर त्याच्या मागे अभिमान लागतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकाराचा स्वभाव काय आहे? ते विद्वानाचं नरड धरतं. थोडंसं आलं की वाकत नाही. ज्याचे टिपणं पाठ केले त्याच्याही पुढे नाही वाकत. बरं का दादा पाटील? त्याला काय येतं म्हणते. आणि पाठ आमचेच टिपणं पण छाती काढून मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण आहे. मजहुनी त्याने कोण आहे. मजहुनी त्याने कोण आहे. विद्यापमारी गर्व शिरोमणी. विद्यापमारी गर्व शिरोमणी. मजहुनी त्याने कोण आहे. मजहुनी त्याने कोण आहे. वर्णन आहे दादा पाटील. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यासांना विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. विशाल बुद्धे. व्यासोच्चिष्ट जगत राहे. पण ते व्यास म्हणाले हा समुद्र दिसतोय का तुम्हाला? समुद्र. समुद्रामध्ये गवताची काडी बुडवा, काडी वर काढा आणि त्या काडीचा जेवढा थेंब पडतो पाण्याचा तेवढं फक्त ज्ञान माझ्याकडे आहे. एवढं समुद्रभर शिल्लक आहे अजून जगात. त्या व्यासाचे उद्गार आमचे 3च टिपणं. कोणतंही कीर्तन असू द्या अभंग तोच. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला भाऊ तरी अभंग घेतला. शेवटचा हा दिवस गोड व्हावा. अरे का 12 वर्षांनी लेकरू झालं शेवटचा दिवस जाऊ द्या. अल्पविद्या गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि अहंकाराचं काम काय आहे? अहंकाराचं काम आहे बुडवणे. बुडवणे. आपण पहा लवाळ नावाचं गवत भालेकरजी अर्ध्या धारात उभा आहे. कोणतं? लवाळ. त्याची पद्धत आहे. पुराचं पाणी आलं मुळे पाटील झोपून जातं ते. घालीन लोटांगण व त्यांनी चढलं. लवाळ. पुराचं पाणी संपलं की गोंडा काढून उभं राहतं. अरे 25 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठाला बिगर तिकीट गेला हिंदी महासागराला. का? ते ताड आहे, अभिमानी आहे, गेलं वाहून. हे लवाळ अर्ध्या धारात का टिकलं? याच्याजवळ नम्रता आहे. महापुरे झाडे महापुरे झाड
महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे राहतील. नम्रता. म्हणून ज्ञान वाईट नाही, जरूर मिळवा, पण त्या ज्ञानाला भक्तीची जोड असू द्या. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, बरं का जॅकेटवाले थोडे शब्द जास्त आहे त्यामुळे वेल्डिंग. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मग पदरात काही पडणार नाही. लक्षात घ्या, मी विद्वान आहे, मी विद्वान आहे, मी विद्वान आहे, असा जर अभिमान झाला ना तर भवाची डोळी बुडसी. आणि एकदा बुडाला जाणीवेच्या भारे भवाची डोही बुडसी तो कै निघसी बुडसी जाणीवेच्या भारे म्हणजे शब्द ज्ञानाच्या वजाने भवाची डोही बुडसी. आणि एकदा बुडाला कै निघसी ना. अरे शब्द काय आहे? शब्द हे माध्यम आहे बरं का, एवढं लक्षात ठेवा. बालेकर पाटील, तुम्हाला पुण्याला जायचं असेल, शब्द आहे का नाही रस्त्यात? पुणा 250 किलोमीटर, तो जिस पत्थर पर लिखा है 250 वो क्या पुणे सिटी है? तो इसका मतलब है 250 किलोमीटर आपको आगे जाने का. आगे लिखा रहेगा 200 किलोमीटर, पुणे वहाँ भी नहीं और आगे जाओ. आगे लिखा रहेगा 150 किलोमीटर, पुणे वहाँ भी नहीं और आगे जाने का. 100 किलोमीटर, पुणे वहाँ भी नहीं और आगे जाओ. 50 किलोमीटर पुणे और आगे जाओ. जिस पत्थर पर लिखा है 25 किलोमीटर और आगे जाने का. 10 किलोमीटर और 1 किलोमीटर और जाओ. जिस पत्थर पर लिखा रहेगा पुनः 0 किलोमीटर, समझ लेना अब पुन्हा आया. हे जोपर्यंत आकडे आहे किलोमीटरचे पर्यंत पुणे नाही. ज्या दगडावर लिहिलं राहील 0 किलोमीटर पुणे, समजायचं पुण्यात आलो. मग हे शब्द अरे नाही, कांद्यातलं बी पाहिल्यासारखं आहे हा प्रकार. कांद्यातलं बी, कांद्यातलं बी माहिती आहे? कांद्यातलं बी सगळी टरफलं काढू 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 अख्खा कांदा गेला, संपला, तरी बी सापडलं नाही. तसं जाणता तो ठावे काही Come on,
ताणण्याचा प्रयत्न केला पदरात काही पडणार नाही. मग तुका म्हणे देवा पावसील भावे. भावेन देव कलया नरेंद्र कपटेन शत्रू, हे ठरलेलं आहे. भाव बळे आकडे, बरं का भगवानराव, एरवी नाक भाव बळे आकडे. आता एक दोनच मिनिट घेतो बस, झालं, आलं उरकत. सास्ते, भगवान योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकळतो. हे 3 शब्द पहा. रस्त्यानं चालला माणूस दूर निघत होता एका घरातून, म्हणला इथं स्वयंपाक असला पाहिजे. धुरावरून त्याला स्वयंपाक भासला. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नीही वगैरे वगैरे. हा हा जमलं. याला स्वयंपाक भासला. तसा लक्षणी या योगी पाहती आभास, योग्याला भासतो. थोड्या वेळानं एक माणूस आला, भालेकरजी तुम्हाला स्वयंपाक आहे पण बेत काय असल म्हणून स्वयंपाक घराची खिडकी उघडी होती. भगवान बाबा उंच टाचा करून बघितलं त्यानं. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. पाहता काय माझ्याकडे. याला कळला. दूर बघणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला. 12 वाजता एक भोजन पासवाला आलं. भोजन पास त्याला वॉचमॅनने आत सोडलं. ते पंक्तीला बसलं. वाढून झाले पदार्थ. वदनी कवळ घेता पुंडली कवरदा झाल्यावर हे तुटून पडलं. याला आकळला. लक्षात आलं ना. दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला, भोजन पासवाल्याला आकळला. तसा भगवान योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो, भक्ताला आकळतो. का? त्याच्याजवळ भावरूपी भोजन पास आहे. भाव बळे आकळे, एरवी ना कळे, म्हणून तुका म्हणे देवा पावसील भावे. 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 जानता तो ठावे काही, जानता तो ठावे काही नो, जानता तो ठावे काही नो. ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली, हे ज्ञानेश्वरी माऊली, नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय ऐका, 2 मिनटं विनंती सर्वांना, कोणी उठू नका. बाबांनी खरं तर जळगावमध्ये बाबांची रामकथा चालू आहे आणि बरोबर 5ला कथा संपल्यानंतर 7:10ला बाबा या ठिकाणी आलेत. आणि सुंदर असं महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्यासारखे वारकरी मंडळी गुरुवारी बाबांची रामकथा ऐकून, कीर्तन ऐकून कीर्तन करायला लागले, रामकथा करायला लागले. आता आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समितीचे अध्यक्ष आदरणीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि आम्ही